बोला नाना भाऊ. अध्यक्ष महाराज, सकारात्मक उत्तर मंत्री महोदय देताच आहे, पण आपल्याला माहीत असेल की आपण काही कर्मचाऱ्यांना यामध्ये रेग्युलराइज केलेलं आहे. मग काही कर्मचाऱ्यांना ऑलरेडी रेग्युलराइज केलं आणि आता पुन्हा चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आता बाकींना समावेश करण्याच्या बद्दलचा एक कालबाध्य प्रोग्राम आपण जाहीर सुरू केलेला असं आपण सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की जे पहिले आपण केलेलं आहे त्यासाठी आणि एवढे कर्मचारी ऑलरेडीच आपण आपल्या इथं काम करतात आहे. आपल्याकडे रेग्युलर कर्मचारी नाही, हीच कर्मचारी अनेक वर्षापासून काम करतात आहे. मला वाटतं की यांचा अंत आपण आता पाहू नका. रोज आता हॉस्पिटल बंद असतात, तिथं स्टॉप नसतो, डॉक्टर नसतात आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या परिस्थिती फार भयानक होत जातात. पेशंट वापस जातात, अनेक लोक मरतात. मला वाटतं की आरोग्य सेवा ही आपली महत्त्वाची सेवा आहे आणि त्याच्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांचा अंत न पाहता याला चीफ सेक्रेटरीच्या समितीची गरज नाही, ऑलरेडी आपण रेग्युलराइज केलेलेच आहे. त्यामुळे याला वेळ न लावता तातडीनं या सगळ्यांना रेग्युलराइज करून आपण सेवेमध्ये घेणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे, खरं तर आपण जे म्हणताय तेच आम्ही सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला आहे. जो मागच्या वेळेला निर्णय झाला त्या निर्णयामध्ये थोडीशी स्पष्टता आणि त्याच्यामध्ये JEDला आपण सामान्य प्रशासन विभागाकडनं रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत, सेवा प्रवेश नियमांमध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे होता. आता तो सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल जर करायचा असेल तर त्याला उशीर लागणार होता. म्हणून कॅबिनेटसमोर आम्ही गेलो, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संमती दिली आणि आपण सांगितल्याप्रमाणे ते वेळेत होण्यासाठीची जबाबदारी घेऊनच आणि त्या सगळ्या 10,000 कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय देण्याच्या दृष्टीने जे काय आम्ही चला पुढे जाऊया. कालबद्ध प्रोग्राम केलाय तो पूर्ण होतोय.